आता ग्रुप नंबर 1 पासून आपण जनरली हा जो पॅटर्न मी सांगणार आहे तो एस ब्लॉक आणि पी ब्लॉक साठी 100% अप्लाय होतो, पण डी ब्लॉक मध्ये स्टॅबिलिटी पर्पज मुळे बराच वेळा हा जो पॅटर्न मी सांगणार आहे हा अप्लाय होत नाही, पण एस आणि पी मध्ये हा 100% अप्लाय होतो. तो ह्या पॅटर्नने 11वीचा जर का काही क्वेश्चन आला तर तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड. ओके, आता पहा ग्रुप नंबर 1 जो आहे फर्स्ट ग्रुप नंबर 1, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स याच्यामधले एलिमेंट्स कोणकोणते आहेत? सुरुवात होती हायड्रोजन पासून. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, लास्टला आहे तो फ्रान्सियम. ठीक आहे, आताच आपण त्याचा ऍटॉमिक नंबर पण पाहिला. ऍटॉमिक नंबर काय आहे? तो हायड्रोजन साठी आपल्याला 1 कन्सिडर करावा लागतो. ग्रुप नंबर 1 साठी पॅटर्न आहे 2 8 8 18 18 32. सो 1 प्लस 2 म्हणजे 3, 3 प्लस 8 म्हणजे 11, 11 प्लस 8 म्हणजे 39, 39 प्लस 18 म्हणजे 37, 37 प्लस 18 म्हणजे 55 आणि 55 प्लस 32 झाला 87. ठीक आहे, सो हे आहेत ऍटॉमिक नंबर. आता जर का तुम्ही पिरियड पाहिला, हा झाला ग्रुप बरं का, हा पूर्ण एक ग्रुप आहे, पण त्यामध्ये हा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजन तुम्हाला फर्स्ट पिरियड मध्ये पाहायला भेटतो. तसंच लिथियम हा आपल्याला सेकंड पिरियड मध्ये पाहायला भेटतो. सोडियम हा आपल्याला थर्ड पिरियड मध्ये पाहायला भेटतो. पोटॅशियम फोर्थ पिरियड मध्ये, रुबिडियम फिफ्थ पिरियड मध्ये, सीझियम सिक्स्थ पिरियड मध्ये आणि लास्टचा जो फ्रान्सियम आहे तो आपल्याला 7th पिरियड मध्ये पाहायला भेटतो. तुम्ही म्हणता सर या ग्रुप आणि पिरियड आम्हाला का बरं सांगताय? तर ह्याच्यावरतीच आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवताना हे जे ग्रुप आहेत, सॉरी हे जे पिरियडचे नंबर आहेत, हे पिरियडचे नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 ते ऍज इट इज तुम्ही राईट साईडला लिहून घ्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी काय आहे ते बघा, लिहितोय मी 1 2 3 4 5, त्याच्यानंतर 6 आणि लास्टचा आहे 7. तो जे पिरियडचे नंबर होते ते पिरियडचे नंबर आपण लिहून टाकले. त्यानंतर काय करायचंय बघा, हा ग्रुप जो आहे ग्रुप नंबर 1, हा ग्रुप नंबर 1 म्हणजे कोणता ब्लॉक? कोणता ब्लॉक रे? ग्रुप नंबर 1 म्हणजे कोणता ब्लॉक? एस ब्लॉक. एस ब्लॉक. तो ह्याच्या सर्वांच्या समोर आपल्याला एस लिहायचं आहे. 1s 2s 3s 4s 5s 6s आणि 7s. म्हणजे आपण पिरियड लिहिला, पिरियड नंतर आपण लिहिला ब्लॉक. त्याच्यानंतर हे सगळे जण ग्रुप 1 मधलेच आहेत. ओके, तो ग्रुप 1 मधले आहेत म्हणून मी त्या कारणामुळे त्यांच्या डोक्यावरती 1 लिहितो. 1 1 1 1 1 1 आणि 1. सो हे सध्याला जे काही भेटलंय, तुम्ही म्हणता सर काय करताय असं? सध्याला जे काही भेटलंय ते आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा लास्टचा एंड पॉइंट भेटलाय. बघा, गाडीत जर का तुम्ही बसले बसमध्ये तर तुम्हाला ऍटलिस्ट माहिती पाहिजे मला उतरायचंय कुठं, कारण गाडी तर जाणारच आहे पुढे, बरोबर? सो हे जे काय आता आपण लिहिलंय, पहिला जो नंबर आपण लिहिलाय त्याला मी n म्हणतो. ओके, जो की आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हा आपल्याला सांगतो पिरियड बद्दल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आपण जे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक जे लिहितो, ठीक आहे, तो जो नंबर आहे
तो इथला नंबर हा आपल्याला सांगतो ब्लॉक बद्दल, आणि ह्या वरती आपण जे काही नंबर्स काढतो छोटे ते आपल्याला सांगतात ग्रुप बद्दल. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजनचं जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार तेव्हा त्याचा एंड ह्या ठिकाणी करावं लागेल. हे सर्व एंड पॉइंट आहेत, प्रत्येकाचा एंड पॉइंट. हायड्रोजनचा तर एवढाच आहे की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s1, पण लिथियम साठी पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s1 ला तुम्हाला थांबायचं. म्हणजे सुरुवात आपण कशापासून करणार, 1s2 2s1. ठीक आहे, सो 2 + 1 बघा इथला हा 2 + 1 आला का 3 नंबर. सिमिलरली बघा पुढचा सोडियम. सोडियम साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 आणि 3s1. सो परत बघा 2 + 2 4 4 + 6 10 10 + 1 11 आला का 11 नंबर. ठीक आहे, आणि प्रत्येकाच्या शेवटी जर का तुम्ही पाहिलं केअरफुली तर बघा लिथियमच्या शेवटी तुम्हाला भेटलाय 2s1 जो की आपण इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय, थांबायचंय कुठं 2s1. सोडियमच्या शेवटी आहे 3s1, बघा आपण 3s1 लाच थांबलो. ठीक आहे, सो हे जे काय आता मी लिहिलंय याच्या मदतीने आपण प्रत्येकाचा एंड पॉइंट काढू शकतो की आपल्याला थांबायचंय कुठं. आता तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे हे तिघ शेवटचे राहिलेले, सॉरी हे चौघ जे आहेत हे तुम्हाला होमवर्क साठी. यांना तुम्ही ट्राय करा. पोटॅशियम वाटलं तर एक पोटॅशियम मी तुम्हाला आता इथं सांगतो पोटॅशियम बद्दल. बघा पोटॅशियम साठी आपला नंबर काय आला होता 19 नंबर आहे पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर. आणि आता आपण जे शॉर्टकटने कॅल्क्युलेट केलं पोटॅशियम, सो पोटॅशियम साठी आपल्याला भेटलेला आहे 4s1. काय भेटलाय 4s1. बघू आपण 4s1 ला पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थांबतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण सुरुवात होती 1s पासून 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1. ठीक आहे, इलेक्ट्रॉन काउंट करून बघा 2 + 2 4 4 + 6 10 10 + 2 12 12 + 6 18 18 + 1 19. ठीक आहे, सो या पद्धतीने आपण काय करू शकतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कॅल्क्युलेट करू शकतो. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॅल्क्युलेट कसं करायचंय, मग त्यासाठी तुम्हाला कालचा अफबाऊ रूल पाहावा लागेल, ज्याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून दिलता. ओके, अशा अशा पद्धतीचं आपण काहीतरी काल पाहिलं होतं. त्याची सुरुवात इथं झाली आणि एंड इथं झालं. ओके, ह्या पद्धतीचा हा जो अफबाऊ रूल आहे याच्यामधल्या एनर्जीच्या मदतीने मी काय करू शकता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करू शकतो. सर्वांच्या लक्षात आलंय का येस ब्लॉक बद्दल? हो सर. येस सर. हो सर. येस सर. ओके सर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परत सांगा ना एकदा. हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगतो. आता आपण काय करूया पी ब्लॉक मध्ये जाऊया. पी ब्लॉक मधली कार्बनची फॅमिली घेऊ. ओके, पी ब्लॉक मधली कार्बनची फॅमिली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं सांगतो मी परत एकदा. त्यासाठी आपल्याला अफबाऊचा रूल जो आहे त्याची गरज पडेल. सिम्बॉल पासून कार्बन कार्बन सिलिकॉन जर्मेनियम टीन
आणि लीड पीबी. ठीक आहे. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लीड. 13 to 17 त्याच्यामध्ये कार्बनचा नंबर म्हणजे 6 आपल्याला पर्यंत लक्षात ठेवावं लागेल. 13 to 17 त्यासाठी आपल्याला पॅटर्न कोणता लक्षात ठेवावा लागतो? 8, 18, 18, 32. सो 6 plus 8 होतो 14. 14 plus 18 हा होतो 32. 32 plus 18 हा होतो 50 आणि 50 plus 32 हा होतो 82. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपल्याला यांचे पुन्हा पिरियड्स बघायचे. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लीड यांचा पिरियड नंबर काय आहे बघा. पिरियड टेबल पहा. त्यासाठी सांगा मला कार्बन किती नंबरच्या पिरियड मध्ये येतो? सेकंड. ठीक आहे. आणि शेवटचा जो पीबी आहे म्हणजे लीड जो आहे तो किती नंबरच्या पिरियड मध्ये येतो? 6. म्हणजे 2 पासून 6 पर्यंत यांचे पिरियड नंबर आहे. सो 2, 3, 4, 5 and 6 हे झाले त्याचे पिरियड नंबर. तर ते पिरियड नंबर आपण लिहून घेतले. त्याच्यानंतर कार्बन कोणत्या ब्लॉक मध्ये प्रेझेंट आहे रे? कार्बनची फॅमिली नाही ब्लॉक. येस ब्लॉक. पी ब्लॉक. ठीक आहे. सो या सर्वांच्या समोर आपल्याला पी लिहायचं आहे. पी 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 पी. ठीक आहे. सर्वांच्या समोर आपल्याला काय लिहायचं आहे? पी लिहायचं आहे. आता हा जो पी ब्लॉक आहे आपल्याला माहिती पी ब्लॉक मध्ये टोटल 6 ग्रुप आहेत. पी ब्लॉक मध्ये टोटल किती ग्रुप आहे? 6 ग्रुप आहे. ओके. 13 नंबरचा एक ग्रुप, 14 नंबरचा दुसरा, 15 चा तिसरा, 16 चा चौथा, 17 चा पाचवा आणि 18 चा सहावा. टोटल 6 ग्रुप आहे. मला सांगा पी ब्लॉक मधल्या 6 ग्रुप पैकी कार्बन हा कितव्या ग्रुप मध्ये आहे? सेकंड. सो ह्या ठिकाणी मी सेकंड घेतोय. सेकंड. ओके. सो वरती जो आहे वरती आपल्याला त्या बघा इथं पी लिहिलाय. सो पी ब्लॉक मधला किती नंबरचा ग्रुप? कार्बन आहे 2 नंबरचा ग्रुप, सिलिकॉन पण 2 नंबरचा ग्रुप, जर्मेनियम पण 2 नंबरचा ग्रुप, टीन पण 2 नंबरचा ग्रुप आणि पी पण 2 नंबरचा ग्रुप. म्हणजे आता सध्याला आपल्याला जे भेटलंय दिस इज द डेडलाईन फॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस पर्टिक्युलर एलिमेंट. बघूयात आपण कार्बनसाठी. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टार्ट होतं. प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते 1s पासून सुरुवात होते त्याची. सो 1s2 2s2 आणि 2p2. बघा एंड कुठं करायचं आपल्याला? 2p2 ला एंड करायचं. बघा इथं 2p2 ला आपण एंड केला. आता इलेक्ट्रॉन बघा रे 6 इलेक्ट्रॉन होत आहेत. 2 + 2 + 2 येस 6 झाले. आता सिलिकॉन साठी पहा पुन्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p2 1s2 2s2 2p6 3s2 3p2. ओके. आता पहा 2 + 2 4 4 + 6 10 10 + 2 12 12 + 2 14 भेटले 14. ठीक आहे. सो असेच शॉर्टकट वापरून तुम्ही एस ब्लॉक आणि पी ब्लॉक त्याच्यामधला कोणताही इलेमेंट त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही लिहू शकता. आता हेच कार्बनच्या ठिकाणी जर का आपण नायट्रोजनची फॅमिली घेतली, नायट्रोजनची फॅमिली त्यांच्यासाठी बघा हे जे आपण इथं शॉर्टकट लिहिलाय ना हा शॉर्टकट ऍज इट इज राहील. फक्त नायट्रोजनच्या फॅमिलीमध्ये काय होईल रे? बघा कार्बनची फॅमिली ही पी ब्लॉक मध्ये सेकंड नंबरची फॅमिली म्हणजे सेकंड ग्रुप आहे. तसा नायट्रोजन हा थर्ड ग्रुप आहे. म्हणजे नायट्रोजनच्या केसमध्ये या ठिकाणी येणार 3
नायट्रोजनच्या फॅमिलीसाठी 2च्या ठिकाणी काय येणार डोक्यावरती 3 येणार. आणि हे जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंट्सचे पण नाव चेंज होतील. पहिला येईल तो नायट्रोजन, दुसरा फॉस्फरस, त्यानंतर आर्सेनिक, अँटीमनी आणि मग बिस्मथ. सो आज घरी तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, आणखी आपण एमएसटी सीईटी स्टार्ट केली नाही. आज तुम्हाला होमवर्क काय आहे की हे घरी जाऊन तुम्हाला प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं. प्रत्येकाचं म्हणजे त्यामध्ये एस ब्लॉकचे पण एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, एस ब्लॉक बघा त्याला मी बॉक्स केलाय. एस ब्लॉक आणि त्यानंतर इकडचा पी ब्लॉक. सर्वांचे तुम्हाला काय करायचे, सर्व एलिमेंटचे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे. जोपर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. आपल्याला केमिस्ट्री कळतंय, पिरियड टेबल आपल्याला समजला. ओके, त्याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्डअप होणार नाही. ठीक आहे, सो ह्या पद्धतीने तुम्ही होमवर्क करू शकता. आता ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पहिला काढून घ्या. मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं ऑफबाऊच्या रूलनुसार ते परत एकदा सांगतो. पहिले याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके सर, घेतला. ठीक आहे, आता बस सुरुवात करूयात आपण. ऑफबाऊचा जो काल रूल आपण पाहिला त्याच्यानुसार सुरुवात करू. सर्वात पहिल्यांदा मी काय करतोय, सर्व एस जे आहे एस बद्दल लिहितो. बघा 1s 2s 3s 4s 5s 6s लास्टला 7s. ओके, सो हा पॅटर्न लिहूनच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सॉल्व्ह करायचं. एस झाल्यानंतर नंतर आपल्याला पुढे घ्यायचं पी. काल मी तुम्हाला पी बद्दल सांगितलं होतं की पी ची सुरुवात ही सेकंड शेल पासून होते. ओके, आणि पी ची एनर्जी एस पेक्षा जास्त आहे. सध्याला आपण हे जे दाखवले 1 2 3 4 5 6, सो वरतून खाली एनर्जी वाढती. सो खाली गेल्यानंतर एनर्जी वाढते आणि पी ची एनर्जी जास्त आहे. म्हणजे काय होणार, 2p जो आहे तो 2s च्या खाली असणार. म्हणजे हा झाला इथं 2p. तसाच 3p 3s च्या खाली असेल. तुम्हाला ह्या दोघांच्या 3 च्या आणि 4 च्या मध्ये 3p काढायचं, 4 आणि 5 च्या मध्ये 4p काढायचं, 5 आणि 6 च्या मध्ये 5p काढायचं. ओके, 6 आणि 7 च्या मध्ये 6p काढायचं आणि 7s च्या खाली तुम्हाला 7p काढायचं. ओके, हा झाला p साठीचा पॅटर्न. नंतर आहे d साठीचा पॅटर्न. जसा s पेक्षा p खाली आहे, खाली का बरं आहे, कारण तिची एनर्जी जास्त आहे. तसंच p पेक्षा d खाली असतो कारण d ची एनर्जी जास्त असते. आणि आपल्याला माहिती आहे d ची सुरुवात ही तिसऱ्या शेल पासून होते. म्हणजे नक्कीच 3p च्या खाली 3d, त्यानंतर 4d 5d. पॅटर्न बघा तुम्ही, मी दोघांच्या मध्ये हा लिहिलाय. 3 आणि 4 च्या मध्ये मी 3d लिहिलाय, 3p आणि 4p च्या मध्ये मी 3d लिहिलाय, 4p आणि 5p च्या मध्ये मी 4d लिहिलाय, 5p आणि 6p च्या मध्ये मी 5d लिहिलाय आणि 6p 7p च्या मध्ये मी 6d लिहिलाय. असाच f जो आहे f ची सुरुवात 4 पासून होते. सो नक्कीच त्याला 4d च्या खाली ठेवावं लागेल. सो 4d च्या खाली 4f आणि 5d च्या खाली 5f. ठीक आहे, सो अशा पद्धतीने पाहिजे तुम्हाला सर्व अरेंज करून घ्यायचं. आता बघा एस जो ब्लॉक आहे
म्हणजे एस जे ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल म्हणजे एक बॉक्स बघा, एस ऑर्बिटल म्हणजे एक बॉक्स. आणि एक बॉक्स मध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन बसतात रे एक बॉक्स मध्ये? 2 इलेक्ट्रॉन्स. 2 इलेक्ट्रॉन. सो ह्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन असणार. तसंच पी ब्लॉक जो आहे, पी ब्लॉक याच्यामध्ये 3 बॉक्स असतात. सो 3 बॉक्स मध्ये मग किती इलेक्ट्रॉन बसतील? 6 इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉन. सो पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. तसाच डी जो आहे, डी मध्ये टोटल 5 बॉक्स आहे, 10 इलेक्ट्रॉन. 10 इलेक्ट्रॉन. त्याच्या वरती मी इलेक्ट्रॉन लिहितोय बघा, डी च्या वरती बरोबर डी चे 10 इलेक्ट्रॉन लिहिले, पी च्या वरती पी चे 6 इलेक्ट्रॉन लिहिले, एस च्या वरती एस चे 2 इलेक्ट्रॉन लिहिले. तसंच एफ च्या वरती किती असतील मग एफ मध्ये इलेक्ट्रॉन? 14. कारण एफ मध्ये जे बॉक्स आहेत ते 7 बॉक्स असतात. ठीक आहे, 7 बॉक्स असतात टोटल. ओके, आणि 7 बॉक्स नुसार बघा नंबर पण त्याचा ऑड नंबर आहे, 1 3 5 7. काहीच लक्षात ठेवण्याची गरज नाही. जसं आपण एसपीडीएफ म्हणतो तसंच 1 3 5 7. ओके, आणि इलेक्ट्रॉन काढण्यासाठी त्यालाच फक्त 2 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. 2 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन, 10 इलेक्ट्रॉन, 14 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, सो एफ साठी टोटल इलेक्ट्रॉन किती आहे? 14. ओके, सो आपण काय केलं आता? अरेंजमेंट केली, त्याचे इलेक्ट्रॉन पण काढले. आता मी सांगितल्यानुसार आपल्याला काय करायचं, या ठिकाणी मामाचं घर खेळायचं. ओके, म्हणजे सुरुवात आपण 1s पासून करणार. प्रत्येक एस कडे आल्यानंतर मधून रस्ता काढायचा. मधून रस्ता काढला. आता दुसऱ्या एस कडे आलो, परत मधून रस्ता काढला. आता पी कडे गेलोय, परत एस कडे आलो, परत मधून रस्ता काढला. 3p कडे गेलोय, परत एस कडे आलोय, परत मधून रस्ता काढायचा. 3d कडे गेलोय, मध्ये आलो 4p कडे, परत 5s कडे आलो, परत मधून रस्ता काढा. 4d 5p परत 6s नंतर परत मधून रस्ता काढा. 4f 5d 6p 7s परत मधून रस्ता काढा. 5f 6d 7p. ओके, सुरुवात केली आपण 1s पासून आणि एंड झाला इथं 7p ला. तुम्ही म्हणता सर मग ह्याच्यावरनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं? आता ह्यामधला कोणता पण एक एलिमेंट आपण चूज करू. फक्त मी एकाचं तुम्हाला सांगतोय, बाकीच्या सर्वांचं तुम्हाला त्याच पॅटर्नने करायचं. ठीक आहे, कोणता पण एलिमेंट जर का आला त्याची फक्त तुम्हाला ग्रुप मधली आणि पूर्ण पिरियड टेबल मधली पोझिशन माहिती पाहिजे. आता मी इथं चूज करतोय फॉस्फरस. काय चूज केला मी? फॉस्फरस. ओके, मुद्दाम आता मी थोडस हे साईज जरा जास्त केली. फॉस्फरस चूज केला. फॉस्फरसचा ऍटॉमिक नंबर आहे 15. फॉस्फरसचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 15. आता ऍटॉमिक नंबर तर मी मागे जे सांगितलं होतं त्याच्यानुसार तुम्हाला पाठ करावे लागेल. ओके, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात जी केली ऍटॉमिक नंबरची, त्याच्यानुसार तुम्हाला हे ऍटॉमिक नंबर पाठ करावे लागतील, लक्षात ठेवावेच लागतील. आता 15 ऍटॉमिक नंबर 15 म्हणजे ऍक्च्युली फॉस्फरस मध्ये 15 प्रोटॉन आहे. ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन. पण ज्या अर्थी फॉस्फरस वरती कोणताच चार्ज नाहीये म्हणजे फॉस्फरस न्यूट्रल आहे. आणि फॉस्फरस जर का न्यूट्रल आहे तर या 15 फॉस्फरस मधल्या प्रोटॉनला नक्कीच 15 इलेक्ट्रॉनने बॅलन्स केलेला असेल. म्हणजेच फॉस्फरस मध्ये इलेक्ट्रॉन देखील किती आहेत? 15. जनरली आपण हा 15 नंबर म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणतो, 15 नंबर म्हणजे इलेक्ट्रॉन नाही. ओके, 15 नंबर म्हणजे खरं तर प्रोटॉन आहे, पण त्याच्यावरती कोणता चार्ज नाही. फॉस्फरस न्यूट्रल आहे म्हणून आपण त्याला म्हणतो की त्यामध्ये 15 इलेक्ट्रॉन देखील असतील. आता 15 इलेक्ट्रॉन तुम्हाला बॅलन्स करायचे. ठीक आहे, सुरुवात आपण करतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची 1s पासून.
बघा 1s, एस मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात. तो इथं लिहा 1s2. 1s नंतर आपली गाडी पुढे येते बघा, आपली गाडी येते 1s नंतर 2s कडे. 2s आणि 2s मध्ये पण किती इलेक्ट्रॉन असतात? 2. आपल्याला टोटल 15 इलेक्ट्रॉन बसवायचे, सध्याला फक्त 4 इलेक्ट्रॉन बसले, इथं 2 आणि इथं 2. 2s नंतर आपली गाडी परत फिरून पुढे जाणार आहे, 2p कडे जाणार आहे आणि 2p कडे टोटल 6 इलेक्ट्रॉन असतात. तुम्ही इथे लिहितोय 2p6. ओके, टोटल 15 इलेक्ट्रॉन पाहिजे, आपण 10 इलेक्ट्रॉन ते घेतले, 2, 2 आणि 6. नंतर 2p नंतर आपली गाडी जाते बघा पुढे 3s कडे आणि s कडे 2च इलेक्ट्रॉन असतात. So 3s अगेन 2. ओके, सो ह्या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉन किती झाले? 2 + 2 4, 4 + 6 10, 10 + 2 12, 12 झाले. अजून पण 3 इलेक्ट्रॉन आपले राहिले आणि आपण 3s मध्ये आहोत. 3s नंतर आपली गाडी पुन्हा फिरवायची आणि पुढे घेऊन जायची 3s नंतर गाडी 3p कडे. आता 3p मध्ये मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन बसू शकतात, पण आपल्याला फक्त 3च इलेक्ट्रॉन बसवायचे, म्हणून तोच 3p लिहून ज्या p मध्ये 6 इलेक्ट्रॉन बसतात तिथं आता आपल्याला फक्त 3च इलेक्ट्रॉन बसवण्याची गरज आहे, कारण सध्याला फॉस्फरस मध्ये 3च इलेक्ट्रॉन. ओके, सो हे 3 ज्यांची बेरीज जर का केली 2 + 2 4, 4 + 6 10, 10 + 2 12 आणि 12 + 3 15. 15 इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे काय आहे? हे बरोबर आहे. ओके, आणि हे जे लास्टला आपण लिहिलंय बघा, लास्टला काय लिहिलंय आपण? 3p3. आता हाच नंबर मी जरासा इथं सेपरेट करून लिहितो बघा बरं का. 3p3 हा नंबर मी सेपरेट करतो. आता केअरफुली ह्या नंबरकडे बघा. आपल्याला माहिती आहे पहिला नंबर जो आहे याच्यातला हा आपल्याला पिरियड बद्दल सांगतो. ओके, आपण लिहिलंय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉस्फरसचं. बघा इथं मी फॉस्फरसला सर्कल करतो. ठीक आहे, फॉस्फरसला मी सर्कल केलं. फॉस्फरसचा पिरियड किती नंबरचा आहे रे? सांगाल का मला कोणी? फॉस्फरस किती नंबरच्या पिरियड मध्ये? थर्ड. तो बघा तोच थर्ड नंबर इथं आहे. ओके, फॉस्फरस कोणत्या ब्लॉक मध्ये आहे रे? पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये. बघा तोच पी ब्लॉक या ठिकाणी आहे. आणि पी ब्लॉक मधल्या फॉस्फरस किती नंबरच्या ग्रुप मध्ये आहे? पी ब्लॉक मधल्या थर्ड. त्यामुळे बघा इथं 3 आहे. म्हणजे आपण मागे जे पाहिलं होतं की नेमकं थांबायचंय कुठं? बघा इथं थांबायचं. आजचा जो काही सर्व पार्ट होता तो पिरियड टेबल आपण गाळून पिलोय, गाळून. समजतंय का? त्याच्यातले धागे ना दोरे वेगवेगळे केलेले. फक्त आता जे काही मी इथं तुम्हाला छोटे छोटे एक्झाम्पल्स दिले याच्याने तुम्हाला पूर्ण एस ब्लॉक, जे की आणखी पण या ठिकाणी मी मार्किंग केलेलं आहे, पूर्ण एस ब्लॉक आणि पूर्ण पी ब्लॉक. ओके, हा तुम्हाला जरी होमवर्क म्हणून करायचं. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा त्याचा एंड पॉइंट काय आहे, ओके, त्याचे ऍटॉमिक नंबर कॅल्क्युलेट कसे करायचे त्याचा अभ्यास करायचा. कारण एस आणि पी चा हा अभ्यास जर का तुम्ही केला तर ह्यावरती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड कोणता पण प्रश्न. ओके, आणि तो प्रश्न जे आहे त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून हा पार्ट जो आहे तो भरपूर IMP आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एक 2च मिनिटाचं एक सांगतो तुम्हाला, नंतर आपण थांबूया. याचा पहिला स्क्रीनशॉट काढा. घेतला स्क्रीनशॉट? ठीक आहे. फक्त मी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो आपण फक्त एस आणि पी बद्दल पाहिलंय. डी आणि एफ बद्दल आपण बघणार नाहीये, कारण त्यामध्ये थोडासा पॅटर्न चेंज होतो आणि डी आणि एफ साठी आपल्याला 12th मध्ये उतरावं लागतं. ठीक आहे, 12th मध्ये आपण जेव्हा 12th स्टार्ट करू तेव्हा आपण तो पॅटर्न बघूया.
त्याचं आत्ताच काय टेन्शन घेऊ नका. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एस ब्लॉक साठी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं NS 1 to 2. एस ब्लॉक मध्ये फक्त दोनच ग्रुप आहेत, दोनच ग्रुप आहे, पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप, म्हणून 1 to 2. सो एस ब्लॉक मधल्या सर्व एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला हेच पाहायला मिळेल. म्हणजे हा झाला त्याचा शेवटच्या ऑर्बिटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याला आपण म्हणतोय कुठं थांबायचं. ओके, याला म्हटलं होतं व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलन्स शेल म्हणजे सर्वात बाहेरची शेल, आउटर मोस्ट शेल. त्याच्यानंतर पी ब्लॉक, जो की आज आपण पाहिलाय पी ब्लॉक. पी ब्लॉक साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं NS2, इथं 2 फिक्स असतात. ओके, आणि NP 1 to 6. आपल्याला माहिती आहे पी मध्ये 1 ते 6 ग्रुप असतात. ठीक आहे, सो पी कडे येताना एस पूर्णतः भरलेला असतो, म्हणून एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आपण कंप्लीट केले. पण जेव्हा आपण एस ब्लॉक मध्ये असतो तेव्हा एस मध्ये इलेक्ट्रॉन भरत असतात, म्हणून आयदर तिथे 1 इलेक्ट्रॉन असेल किंवा 2 इलेक्ट्रॉन असेल. ठीक आहे, आणि हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे याला आपण म्हणतो व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय म्हणतो आपण याला? व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हे IMP आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं एस आणि पी साठी. बाकी डी आणि एफ साठी जे असेल ते आपण जेव्हा 12th स्टार्ट करू त्याच्यामधला डी आणि एफ चा पार्ट स्टार्ट करू, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स ऍज इट इज पडतील तेव्हा.